नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी गणेश शिंदे. आपण पाहता जी मराठी न्यूज. बातमी म्हणजे पारदर्शकता. आज आपण सेतू केंद्र बार्शी या ठिकाणी आहोत. आपण सरकारचं धोरण पाहिलं असेल की 4 दिवसात दाखले द्या, 5 दिवसात दाखले द्या. परंतु आज जर पाहिलं असेल ऍडमिशनला देखील प्रत्येक ठिकाणी डोमेसाईल उत्पन्नाचा दाखला किंवा इतर दाखले कंपल्सरी केलेले आहेत. परंतु जर 10वीचा निकाल लागलेला आहे, 12वीचा निकाल लागलेला आहे, परंतु जर सेतू केंद्रात आपण आज पाहिलं असेल तर कोणत्याही पद्धतीचा दाखला वेळेवर मिळत नाही. त्याचं कारण असं की 3 ते 4 दिवस झालं साईट पूर्णपणे बंद राहते, असं यांचं म्हणणं आहे. तर त्या संदर्भात आपण या ठिकाणी आलोत. आपण साईटची देखील या ठिकाणी पडताळणी करणार आहेत. चला तर मग बघूया आपण साईट कशा प्रकारे चालते ते. आपण बार्शी सेतूमध्ये आहोत, ज्या ठिकाणी ऑपरेटिंग सिस्टीम चालते या ठिकाणी आहोत. आपण जर पाहिलं असेल तर कॉम्प्युटरवरती काय येतं बघा, आणि अशा प्रकारे 3 ते 4 दिवसाचा एरर येतो आहे. ओप्स असा एरर येतोय. आणि आपण जर पाहिलं असेल तर प्रत्येक कॉम्प्युटरवरती या ठिकाणी 3 ते 4 कॉम्प्युटर आहेत. तर प्रत्येक कॉम्प्युटरवरती हाच एरर आहे. त्यामुळे कोणतीही सिस्टीम दिवसभरात चालत नाही. त्यामुळे ग्राहकाची देखील पूर्णपणे या ठिकाणी तारांबळ होताना दिसते आहे. तुम्ही किती दिवस झाले सेतूमध्ये हेल्पाटे घालते आणि साईटचं काय सांगताय? काय साईटचा प्रॉब्लेमच आहे, सारखा एरर येत आहे वातावरण खराब असल्यामुळे. लवकरात लवकर काय ते प्रोसेस मध्ये घेऊन पटपट दाखले देऊन विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेण्यासाठी सोपं जावं. आपण पाहिलं असेल की ग्राहकाची कशा प्रकारे या ठिकाणी मनस्थिती आहे. आपण जर पाहिलं असेल ऑपरेटिंग यांना विचारूया, किती दिवस झाला असा एरर होतो आणि काय काय त्रास होतो तुम्हाला? आठवडा झाला एरर असा येतोय आणि जे पटकन दाखला मागतात पण विद्यार्थ्यांसाठी आता ऍडमिशन चालू झालंय, पण त्यांना दाखले फास्ट देण्यासाठी मग इथे एरर येत आहे, त्यामुळे आम्ही तर काय करू शकत नाही. हा. विद्यार्थ्याची या ठिकाणी गैरसोय होते, पालकांची गैरसोय होते. मग तुम्हाला कशा प्रकारे दिवसभर फेसिंग करावं लागतं? आम्ही दिवसभर असं थांबतो आणि दाखले घेतो. परत साईट चालू झाल्यानंतर परत एक एक दाखला 2-2 तास लागतात माराय आम्हाला. साईट कधी चालू होते? साईट संध्याकाळी 6:30-7च्या मोरनं साईट चालू होते. ती पण फास्ट नाही, दमादमाने चालू होते. पाहिलं असेल की ऑपरेटरचे कशा प्रकारे या ठिकाणी गोची होते आहे. संध्याकाळी 6:30-7च्या दरम्यान साईट चालू होते आणि स्लो चालू साईट होते. त्याच्यानंतर नंतर हळूहळू चालू होते. आपण जर पाहिलं असेल तर दिवसभर या ठिकाणी बसायचं आणि परत संध्याकाळी देखील ते काम करायचं आणि कोणत्याही विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नये या संदर्भात तहसीलदार साहेब यांची देखील या ठिकाणी तळमळ आहे. परंतु जर साईट चालू नसेल तर विद्यार्थ्यांनी असू देत किंवा ऑपरेटर सिस्टीम असू देत किंवा पालकांनी काय करायला पाहिजे, हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. तर शासनाने याचा लवकरात लवकर दखल घ्यावी आणि कुठेतरी साईटचं कुठेतरी मार्गी लागावं आणि विद्यार्थ्यांना वेळेत दाखले मिळावे या संदर्भात या ठिकाणी आपण आलो. गणेश शिंदे, जी मराठी न्यूज, बार्शी.